आकाशवाणी नागपूर. धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2030 पर्यंत व्यापार $50 अब्ज पर्यंत वाढवण्यावर भारत आणि कॅनडा यांच्यात सहमती. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना सावधगिरी बाळगण्याचं केंद्रांचं आवाहन. नागपूरच्या SBL एक्सप्लोजिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्यूंची संख्या 19 वर. दोषींवर कारवाईचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन. नागपूर महानगरपालिकेचा इतिहास वैभवशाली, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि होळीच्या सणाचा सर्वत्र उत्साह. आज संध्याकाळी पारंपरिक होलिका दहन संपन्न होणार. आता बातम्या विस्तारानं. भारत आणि कॅनडा यांच्यातल्या व्यापार 2030 पर्यंत $50 अब्ज पर्यंत वाढवण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. दोन्ही देशांमधला सर्वकष व्यापार करार पूर्ण करण्यावरही सहमती झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्यासोबत नवी दिल्लीत चर्चा केल्यावर ते वार्ताहरांना संबोधित करत होते. दोन्ही देशातल्या व्यापार करारांमुळे दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक आणि रोजगारांच्या संधी वाढतील, असं प्रधानमंत्री म्हणाले. क्रिटिकल मिनरल्स पर आज हुआ MOU रिजिलियंट सप्लाई चेन्स को मजबूती देगा. स्पेस सेक्टर में हम दोनों देशों के स्टार्टअप और इंडस्ट्रीज को जोड़ेंगे. ऊर्जा के क्षेत्र में हम नेक्स्ट जनरेशन पार्टनरशिप बना रहे हैं, जिसमें हाइड्रोकार्बन के साथ साथ रिन्यूएबल एनर्जी, ग्रीन हाइड्रोजन और एनर्जी स्टोरेज पर विशेष बल दिया जाएगा. हमें खुशी है कि कनाडा ने इंटरनेशनल सोलर अलायंस और ग्लोबल बायोफ्यूल अलायंस से जुड़ने का निर्णय लिया है. भारत आणि कॅनडा संरक्षण संवाद स्थापन करण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. तसंच यापूर्वी संयुक्तपणे नवीकरणीय ऊर्जा परिषद आयोजित केली जाणार आहे. दोन्ही देशांमधील विविध विद्यापीठांमध्येही याप्रसंगी विविध करार झाले. दहशतवाद आणि कट्टरतावाद मानवतेसाठी घातक असल्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत असल्याचं प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले. द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीचा दोन्ही नेत्यांनी चर्चेदरम्यान आढावा घेतला. अमेरिकेसोबत वाटाघाटी करायला इराणने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चेची तयारी दाखवली होती. त्यावर इराणचे लष्करी अधिकारी अली लारिजानी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंत या युद्धात 200 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र पाठवून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलं आहे. इराणच्या बाजूने बोलणाऱ्या कट्टरपंथी लोकांची ओळख पटवायला केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर कारवाईची गरज यात व्यक्त करण्यात आली आहे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, इस्रायल आणि कतारसाठी जाणारी आणि येणारी विमान उड्डाणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय युरोपला जाणारी काही निवडक उड्डाणंही रद्द करण्यात आली आहेत. युरोप आणि अमेरिकेला जाणारी विमानं पश्चिम आशियाच्या हवाई क्षेत्रातून न जाता पर्यायी मार्गाचा अवलंब केला जाणार आहे. सध्या इराणमध्ये वास्तव्याला असलेल्या जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, केंद्र सरकार यांच्यात सतत संपर्कात आहे, असं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितलं. त्यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. दरम्यान पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे दुबईमध्ये अडकून पडलेली भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधू उद्यापासून सुरू होणाऱ्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपला मुकणार आहे. सिंधूला सुरक्षित जागी हलवण्यात आलं आहे. यवतमाळचे 10 पर्यटक दुबईमध्ये अडकले आहेत. अमेरिका, इराण, इस्रायल युद्धाचा परिणाम आखाती देशांवर झाला आहे. युद्धात हवाई हल्ले होत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा कोलमडली आहे. परिणामी दुबईत पर्यटनासाठी गेलेल्या यवतमाळच्या 10 पर्यटकांचे विमान रद्द झाल्याने ते दुबईतच अडकले आहेत. 24 फेब्रुवारीला 5 जण तर 26 फेब्रुवारीला 2 दाम्पत्य दुबईला गेले होते. एक विद्यार्थिनी देखील दुबईत आहे. येत्या 2 दिवसात हे सर्वजण परतणार होते, मात्र युद्धामुळे त्यांच्या विमानाचे उड्डाण रद्द झाले. दरम्यान तिथे कुठलीही अडचण नसून परतीचे विमान कधी मिळेल हे निश्चित नसल्याचे पर्यटकांनी व्हिडिओद्वारे कळवलं आहे. तर जिल्हा प्रशासनाने या पर्यटकांशी आणि त्यांच्या कुटुंबियाशी संपर्क साधला आहे.
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरातल्या शेअर बाजारात आज घसरण दिसून आली आहे. देशातले शेअर बाजार मोठ्या घसरणीसह सुरू झाले. व्यवहार सुरू झाले तेव्हा काही क्षण सेन्सेक्स 2700 आणि निफ्टी 500हून अधिक अंकांनी घसरले होते. त्यानंतर बाजार सावरले होते, पण नंतर पुन्हा त्यात घसरण वाढत गेली. सध्या सेन्सेक्स सुमारे 1600 अंकांनी घसरून 79700च्या जवळपास व्यवहार करतो आहे, तर निफ्टी सुमारे 500 अंकांनी घसरून 24700च्या आसपास व्यवहार सुरू आहे. युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरातही आज चांगली वाढ दिसून आली. 24 कॅरेट 1 तोळा सोन्याचे दर 1,71,000च्या पलीकडे, तर 22 कॅरेट 1 तोळा सोन्याचे दर 1,67,000च्या पलीकडे गेले होते. 1 किलो चांदीसाठी 2,95,000 रुपये मोजावे लागत होते. भारतीय कमोडिटी बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 500 रुपयांनी वधारून 5,696 प्रति बॅरल या सर्वकालिक उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. या युद्धामुळे कच्च्या तेलाचं उत्खनन एप्रिलमध्ये दिवसाला 2,06,000 बॅरेलनं वाढण्याचा निर्णय ओपेक प्लस समूहातल्या देशांनी घेतला आहे. नागपूरमध्ये काटोल तालुक्यातील SBL एक्सप्लोझिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्यूंची संख्या 19 झाली असून 23 जखमींपैकी 13 जणांची प्रकृती गंभीर आहे. या कंपनीच्या सुरक्षा परीक्षण तसेच कामगारांचे परीक्षण या बाबींची जबाबदारी असणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय, श्रम आयुक्तालय तसेच केंद्र सरकारच्या पेसो पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संस्था या संस्थांमधील अधिकाऱ्यांची देखील जबाबदारी निश्चित करून ते दोषी आढळले तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. आज बैठकीमध्ये या ठिकाणी 4-5 विषयावर निर्णय घेण्यात आला. एक तर पेसोचे जे अधिकारी आहेत, केंद्र सरकारचे डीजचे अधिकारी आहेत आणि लेबर कमिशनरचे लोक आहेत, यांना यांची जबाबदारी फेस केली पाहिजे आणि यांची जबाबदारी फेस करून एखाद्या वेळी यांनी जे त्या ठिकाणी मागच्या वर्षभरात 2 वर्षामध्ये जे काही इन्स्पेक्शन करायला पाहिजे, जे काही सेफ्टी मेजर्स यायला पाहिजे, जे काही डिपार्टमेंट म्हणून काम करायला पाहिजे ते केलं नाहीये. त्यामुळे आमच्या विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि SP याची जबाबदारी फेस करतील आणि गरज पडली यांच्यावरही त्या ठिकाणी त्या गुन्ह्यामध्ये यांना समाविष्ट करता येईल का, जो गुन्हा दाखल केला आहे याचाही विचार या ठिकाणी आमच्या सर्व आमदार खासदारांनी मागणी केली आहे. नागपूर विभागीय कार्यालयात या स्फोटांबद्दल घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत झालेल्या निर्णयाबद्दल ते प्रसारमाध्यमांना माहिती देत होते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना कंपनीतर्फे 75 लाख, केंद्र शासनातर्फे 2 लाख आणि राज्य शासनातर्फे 5 लाख असे एकूण 82 लाख रुपये एकत्रित मिळणार असून ते मुलांच्या भविष्याकरिता त्यांच्या पाल्यांच्या नावावर करण्यात येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर महानगरपालिकेने गेल्या 75 वर्षांमध्ये अनेक आघाड्यांवर मोठ्या सुधारणा केल्या असून लोकाभिमुख प्रशासन देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय गेली इतकी वर्ष विविध महत्वाच्या टप्प्यासह नागपूर महानगरपालिकेला वैभवशाली इतिहास प्राप्त झाल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. आज नागपूर महानगरपालिकेच्या 75 वर्षपूर्तीनिमित्त परिसरात माजी महापौर आणि नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात उपस्थित त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. नगरसेवक यांचे कार्य अत्यंत कठीण असल्याचं सांगून लोकाभिमुख असतानाच सर्व घटकातील लोकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते, असे ते म्हणाले. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह माजी महापौर, नगरसेवक, महानगरपालिकेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राज्यात सर्वत्र आज होळी अर्थात शिमग्याचा सण साजरा केला जात आहे. आज संध्याकाळी ठिकठिकाणी होलिका दहन करण्यात येईल. हे वाईटांवर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असून हा पवित्र उत्सव सत्य आणि श्रद्धा आणि सकारात्मकतेची शक्ती अधोरेखित करतो. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी प्रेम, स्नेह आणि बंधुभावाचे प्रतीक असलेला रंगोत्सव आनंदाने साजरा करावा, तसंच पर्यावरण संरक्षणाबद्दलही जागरूक राहण्याचं आवाहन केलं आहे. गोंदिया जिल्ह्यात आज 2,900हून अधिक ठिकाणी होळी साजरी केली जाणार आहे. इथल्या भगवान खाटू श्याम बाबांच्या भक्तांनी होळीपूर्वीच धुळवड साजरी केली आहे. नैसर्गिक रंगांचा वापर करून धार्मिक गीतांवर जल्लोष करत ही होळी साजरी केली जात आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा.
2030 पर्यंत व्यापार 50 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्यावर भारत आणि कॅनडा यांच्यात सहमती. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना सावधगिरी बाळगण्याचं केंद्रांचं आवाहन. नागपूरच्या SBL एक्सप्लोझिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्यूंची संख्या 19 वर. दोषींवर कारवाई करण्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन. नागपूर महानगरपालिकेचा इतिहास वैभवशाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि होळीच्या सणाचा सर्वत्र उत्साह. आज संध्याकाळी पारंपरिक होलिका दहन संपन्न होणार. याबरोबर हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.